या सगळ्या संदर्भामध्ये बोलण्यासाठी माझ्यासोबत गणेश खणकरजी सुद्धा आहेत. गणेशजी, स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रमध्ये. आता मी सुषमा अंधारे आणि किशोरी पेडणेकरांशी बोललो. त्यांचं असं म्हणणं आहे की नालेसफाईच्या कामामध्ये कोट्यवधींचा भ्रष्टाचार झालेला आहे. सत्ताधारी आणि अधिकाऱ्यांमध्येच हा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे. आपण कसं बघता या सगळ्या आरोपांकडे? असं आहे की हा भ्रष्टाचार करायचाच असता तर महापौर, उपमहापौर, स्थायी समितीचे अध्यक्ष, मी सभागृह नेता म्हणून मी सर्व प्रभाग समित्यांचे अध्यक्ष असतील, आम्ही 2-2, 4-4 वेळा भर उन्हामध्ये त्या अधिकाऱ्यांसोबत राऊंड घेतले नसते. आम्ही सभागृहातही ज्या अधिकाऱ्यांकडून या कंत्राटदारांना फेवरेबल काम केलं जात होतं त्यांच्यावर कारवाई होईल हे आम्ही पत्रकार परिषदेतही सांगितलं, सभागृहातही सांगितलं. कुणाला संरक्षण देण्याचा काही प्रश्न येत नाही. असं आहे, काल रात्री मुंबईमध्ये 200 मिलीमीटर पर्यंतचा पाऊस झालेला आहे, रेकॉर्ड पाऊस पडलेला आहे. आणि या पावसातही आप बघू शकता अर्ध्या तासामध्ये पाणी ड्रेन आउट होऊन आता बाकी ठिकाणची वाहतूक सुरू झाली आहे. हिंदमाताचंही पाणी ओसरायला सुरुवात झाली आहे. स्वामीनारायणला सकाळी पाणी होतं पण तिथेही आता वाहतूक व्यवस्थित सुरू झालेली आहे. विषय पावसाळ्यामध्ये पाणी साठतं का, तो होय, मुंबई ही सॉसर आहे त्यामुळे सखल भागात पाणी साठणार. आमचा प्रयत्न एवढाच होता की ज्या नाले सफाईच्या नावावरती दरवर्षी कोट्यावधी रुपये आपण देत होतो ते वास्तविकरित्या ते खर्च झाले पाहिजेत, मुंबईकरांना त्यातनं दिलासा मिळाला पाहिजे, यासाठी आम्ही सातत्याने दौरे करत होतो. अगदी काल परवापर्यंत आमचे दौरे सुरू होते. एसी केबिन मध्ये बसून आमच्यावरती टीका करणं योग्य नाहीये. आणि आम्ही काय काम केलंय हे मुंबईकरांना माहिती आहे. आम्ही काही हा पूर्ण दावा केला नव्हता की एकही थेंब पाणी साठणार नाही. मुंबई शहराची भौगोलिक स्थितीच अशी आहे की मोठा पाऊस झाला तर पाणी ड्रेन आउट व्हायला वेळ लागतो, परंतु पाणी साठल्यानंतर ते किती वेळात अधिकाधिक निचरा करता येईल तर ते आपण बघू शकता. अर्ध्या तासामध्येच अंधेरी सबवे मोकळा झाला. मालाड सबवेला आज तक्रार नाहीये, मिलन सबवेची आज बातमी अजून आलेली नाहीये. आणि हिंदमातातही अर्ध्या तासामध्ये पाणी पूर्ण ड्रेन आउट होऊन आता पाणी उसरायला सुरुवात झाली. पण गणेशजी, मला सांगा 25 मार्च पासून नालेसफाईला सुरुवात झाली, बरोबर? या सगळ्या पार्श्वभूमीवरती कितीतरी कोट्यवधींचा खर्च झाला याच्याबद्दल पण सगळ्यांनाच माहिती या संदर्भामध्ये. पण त्याच्यानंतर सुद्धा असं सांगितलं गेलं की या वर्षी तरी मुंबईमध्ये पाणी तुंबणार नाही. पहिल्याच पावसामध्ये मुंबईची ही अवस्था आहे. मालाडमधल्या तर काही भागांमध्ये घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे. याचा नेमकं मग आता हे नेमकं याला काय कारण असू शकतं? तर जसं तुम्ही म्हणता की अर्ध्या तासामध्ये पाणी ओसरायला सुरुवात झालेली आहे, 200 मिलीमीटरचा पाऊस पाणी आधी पाणी साठणार नाही असं आम्ही कधीच म्हटलेलं नव्हतं आणि आताही म्हणणार नाही. कारण मुंबईची भौगोलिक स्थिती तशीच आहे. काही ठिकाणी बांधकामं होत आहेत, काही ठिकाणी नाल्यांवरती अवरोध निर्माण झालेले आहेत. आम्ही यावेळेला प्रयत्न करून जास्तीत जास्त काम कंत्राटदारांकडनं कसं करून घेता येईल यासाठी प्रयत्न केले. आणि आम्ही हे पहिल्या दिवसापासून सांगतोय की प्रत्येक वर्षी नाले सफाईचे जे आकडे दिले जात होते, चुकीचे आकडे दिले जात होते, खऱ्या अर्थानं नाले सफाई व्हायला पाहिजे तेवढी होत नाही तर आम्ही पहिल्या दिवसापासून सांगतोय. यामध्ये आम्ही काही कोणाचं समर्थन करण्याचा प्रश्न नाही किंवा कंत्राटदारांनी काम चांगलं केलंय असं आम्ही कधीच म्हटलं नाही. उलट आमच्या भीतीने यावर्षी टेंडर भरायला कंत्राटदार तयार होते, अशी परिस्थिती तयार झाली होती. त्यांना माहिती होती की आम्ही ब्लॅकलिस्ट करू किंवा त्यांच्यावरती फार नोंदवले जातील. हे जग जाहीर आहे. काही कंत्राटदार तर काम करायलाही तयार नव्हते की आम्ही टेंडर भरणार नाही म्हणून. ही अशी परिस्थिती का आली असेल मग? पण गणेशजी, 100% नालेसफाई पूर्ण झाल्याचा सुद्धा दावा करण्यात आलेला होता. मग आता या सगळ्याकडे कसं बघायचं मग आता पहिल्याच पावसात? मी तुम्हाला पहिलंच म्हणालो की खाली डेब्रिज टाकायचं, वरती गाळ टाकायचं आहे. गेली अनेक वर्ष सुरू होतं ना मुंबईमध्ये. म्हणून तर पहिल्या दिवशी आम्ही सभागृहातही मांडलं, पत्रकार परिषदेतही म्हणालो होतो की जे आकडे दरवर्षी सादर केले जात होते काही अधिकाऱ्यांच्या संगनमतानं कंत्राटदारांच्या मदतीसाठी की एवढे टक्के नाले सफाई झाली, एवढा गाळ उपसला, तर ते आकडे चुकीचे होते. ते आकडे फुगवून दाखवले जात होते. आणि या वर्षी जे आकडे आपल्याला दिलेले आहेत ते गेल्या वर्षाच्या तुलनेमध्ये आज ती 100% किंवा काही ठिकाणी तुम्हाला 130% यासाठी दिसते की 31 मे नंतरही त्यांनी नाले सफाई आम्ही करायला लावली, कंटिन्यू ठेवायला लावली की यातला गाळ अजून उपसला पाहिजे. आणि त्यामुळे तुम्हाला दिसत असेल की ती आकडेवारी वाढली आहे. याचं कारण यावर्षी डेव्हरीला आम्ही कुठे स्थान दिलेलं नाही. काही ठिकाणी गडबड झाली नसेल का तर झाली असेल का, आणि खूप मोठी साखळी आहे. गेली अनेक वर्ष मुंबईकरांना यांनी वेठीला धरलेलं आहे.
आम्ही दावा करत नाही की यावर्षी आम्ही यशस्वी झालो असू, पण आम्ही सुरुवात केली एवढं मात्र नक्की सांगतो. नक्कीच. धन्यवाद गणेशजी, तुम्ही दिलेल्या या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल. त्यामुळे आपण एकंदरीतच पाहतोय की साकीनाका अंधेरी सभेमध्ये पाणी साचलेलं आहे. महानगरपालिकेकडून जो दावा करण्यात आलेला होता त्याच्यामधून सुद्धा हा दावा कागदावरतीच होता. ॲक्च्युअल टक्केवारी अजून किती टक्के नालेसफाई झाली याचा सुद्धा अधिकृत आकडा कुणाकडून